तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा रविवार, गुरुवार म्हणायचं होतं, रविवार आहे. तर बघा मी सकाळच्या पारी उठले, सगळं झाडून घेतलं, किचन कट्टा आहे ते आवरलेलं धुवून हे सगळं हे केलं. पण ह्यांनी शूटिंगला गेले, ह्यांना पोहे करून दिलं. आता 10 वाजले बघा. 10 वाजता माझी आंघोळ झाली. आता त्यांनी इकडे केली देवपूजा येते, सगळे घरं इथे पुसून घेतले एकदा आणि गार पाण्याने आंघोळ केली, थंड पाण्याने आंघोळ केली. थंडी वाजत होती ना. पोहे खाल्लं का? तर ह्यांनी गेलेत बघा शूटिंगला, ह्यांना मला द्यायचा आहे डबा करून. तर आता आत्या बाहेरच बसलेत बघा, ते व्यवसाय असतं ना सूर्याला. तर आता मी जाऊन पोहोचते, मग स्वयंपाकाला लागते. इकडं झालं बघा, आता सूर्याला वसून ती पाया पडले. पिहू मी आता त्यांच्या पाया पडली की लगेच पिवडी पडली. कृष्णा पडला. कृष्णा मला म्हणते माझ्या पाया पड. म्हणलं एडपटा तुझ्या पाया असतं हे पडायचं. ही त्या दारात आले, आता ह्या दारात जाते किचनमध्ये. झालं यांची भांडणं दोघांचे. चला चला, कपडे आणून ठेवलेत निर्मित घालायच्यात. चपात्यांना पीठ मळते आता. आणि बघा एवढं राड आहे सध्या. आता किचनवर आवरते, पण भाजीचं बघते काय करायची काय नाही, ती काढते. काय पाहिजे? कोबीची वडणी वय घ्या जावा, वडणी मी राहते बिना वडणीची. तर बघा मी सकाळी ब्लॉग घेतला, स्वयंपाक करताना काही ब्लॉग घेणं झालं नाही मला, आणि घेतला पण नाही. मी चपात्या केलेल्या मोठ्या पीठ मळून केली ती. तर आता अक्षयाला डबा नेला, तर इकडे मी 11 चपात्या बांधून दिल्या. आणि आत्ताच माझं काम झालं, तोपर्यंत डबा न्यायला आला. आणि त्याच्यात गॅस संपला माझा. गॅस पण ही चपात्या 2 किरवजल्या, तेवढ्या चपात्या. आणि इकडे दिली शापूची भाजी उडं करून, डबा भरून. त्याला चिरायलाच उशीर गेला लई. चला आता अक्षयला डबा घेऊन मी पटकेच लावते. आज हे उपवास, इकडे शाबूतून परत नाही खायला. ठीक भरून जेवण करा. काय अक्षय? हो हो, भुकायला देऊ का थोडासा खायला? दे की. कोणाच्या वाटणीला येईल? माझ्याच वाटणीला येत असतोय. माझ्याच वाटणीला येत असतो. खाणार कोण आहे शाबू? आत्या, त्यांना विचारते येतात का बघ फराळीचं. तर बघा मी डबा ती बांधून दिला, आणि माझे जे कपडे होते ना जुने ती म्हणजे चांगले घालायसारखे, तर आत्या म्हणलं देऊन टाक. तर पण काढून दिले पिहूची माझी. इकडं मी घेतलं होतं फराळीचं करायला. फराळीचं घेतलं तसं अक्षयाला, मग त्याला डबा बांधून दिला. आता मी पिहूची कपडे देऊन टाकली. कुठे छोटंसं बाळ आहे का? टाकणी. चल आपण जाऊ व्हायला बाल बघू. नाही त्या ड्रेसवरची मग दिली. असू द्या, घालून ती बारके. तर बघा मी त्यांना कपडे दिले, तिने उलगडून ड्रेस बघितला, हसली, स्माइल दिली, आणि बारकी पोरगी पण हसत होती छानपैकी. गेले ड्रेस घेऊन. आता बघा म्हणलं जाऊन फराळायचं करावा. तर आता टॉमी गायब झाला. आता टॉमीला हुडकतोय आम्ही. कुठे गेला गे टॉमी? पिवड्या टॉमी, ए टॉमी कुठं पण कसा फिरतोयस रा? चल इकडे घरी. हो कसं पळतोय. कुठे गेलं का? अगं गेला तर त्याच्या मागं फिरायचं का? तू जा तिकडून, मी इकडून. ए टॉमी, ले माडीन बड का तुला मी. धर त्याला, धर. तुक 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 तुक. घरी चल, चल घरी चल 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 चल. आता चेष्टा लावलीस काय तू? पळाव कर. इकडे इकडे इकडे. हट हट. ए
गेला का कुठे गेला चल 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 घर चल चल बघ हो 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 पिवड्या पलीकडे जा पलीकडे जा पिहू इकडे 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 धर धर त्याला धर उचलून घे की त्याला उचलून घे की तर ह्या टॉमीनी पण लय वैताग दिला डेंजर मध्ये खडं माझ्या पायात लय टोचलं आता मी हात धुते आणि फराळीचं खाऊन घेते माझं राहिलेलं बसते निवांत जरा थोड्या वेळ बघा फराळीचं खाल्लं आम्ही 2-3 रील बनवल्या आवरून मस्तपैकी तोपर्यंत आपण आणला बघा कोंबडा घरी आणला होता परत दुकानात गेलं परत त्याला कापून होती असं आता त्याचं मटण तयार झाले बघा आता हे बनवायची मस्तपैकी मटणाची भाजी मटणच म्हणतात काय म्हणतात मला कोंबड्याचं मटण इथं मी टाकलाय कांदा भाजायला आता तेलामध्ये तर हे टाकायचं आहे मला शिजायला आता कोंबडा काही लवकर शिजणार नाही त्याच्यामुळे आता वाजले 4-5-6 वाजेपर्यंत चांगला शिजू देते मग फोडणी देते भाजीला ह्यांना मग फोन लावायचे मग ती जेवायला घरी या नाही तर बाहेर खाऊन यायचं तर मी याला धुलंय बघा 2 पाण्याने चांगलं खळाखळा धुवून घेतलंय त्यात टाकले कांदा भाजायला कांदा भाजून होते त्याला टाकते मी आता शिजायला तर बघा मग अशी शिजायला टाकलं होतं शिजलंय चांगलं मस्तपैकी इकडं शिजून घेतलं मिठाचं काढलं आता भाजी द्यायची फोडणीला तर इकडं झाल्यात माझ्या भाकरी पण आणि ह्यांनी पण आल्यात बघा आता शूटिंगवरनं आवाज आला गाडीचा आज ह्यांनी चक्क बाजार केला बघा आज कटकोळचा बाजार होता तर विचारत होतं काय काय आणू मला फोन करून तर काय काय आणलं ते पण दाखवते तुम्हाला तर बघा आता जेवण इथे झालं माझं मी सोडला आज उपवास नुसता ह्याच्यावरती काय चुरमुऱ्यावरती बाजारातलं खायला घेऊन आलते तर त्याच्या उपवास सोडला मी आज जेवण म्हणजे भाकर खाल्ली 2-3 घास त्याच्या उपवास सोडला झालं आता पिहूला घेतलं झोपली पिहू रडत होती लय त्यांच्या महाग लागली होती कृष्णा पण रडत होता कृष्णा लागला आता खेळायच्या नादी ह्यांनी पण गेलेत बाहेर आता डबा घेऊन गेले डबा दिलाय बांधून ह्यांना मटणाची भाजी 1 भाकर सुकं घालून आणि पातळ गेलेत आता काय माहिती आता आणखीन उद्याच्याला ह्यांचं शूटिंग आहे उद्या पण ह्यांना डबा द्यावा लागेल तर दिवसभर कामाने वैतागून गेली त्यात उपास गळाटल्यागत झाले तर चला आता मी ब्लॉगला इथं चेंज करते तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना गुड नाईट